नमस्कार बच्चों, जीनियस साइंस में आप सबका बहुत बहुत स्वागत है। बच्चों, आज के इस वीडियो में अभी हम पढ़ने वाले हैं एक्टिविटी और ट्राई दिस, यानी कि सोडियम क्लोराइड एंड सिल्वर नाइट्रेट की एक रिएक्शन आपको इस वीडियो में दी गई है हमारे किताब में। तो सोडियम क्लोराइड एंड सिल्वर नाइट्रेट की रिएक्शन किस तरह से की जाती है और फाइनल प्रोडक्ट किस तरह से बनता है, इसके बारे में मैं अभी आपको यहाँ पढ़ाने वाला हूँ। अगर स्टूडेंट, डियर फ्रेंड्स, अगर आप इस चैनल पे नए हैं तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो, बेल आइकॉन दबाओ और अपने दोस्तों तक इसके लिंक भी शेयर करिए। और एक महत्वपूर्ण बात है कि जो कि आप अक्सर भूल जाते हैं, और वो है आप वीडियो की भावनाओं में खोने से पहले, यानी कि आप इतने मिक्स हो जाते हो वीडियो में कि आप एक लाइक भी करना भूल जाते हैं। लाइक करो और साथ ही साथ कम से कम एक 10-15 फ्रेंड्स को इस वीडियो की लिंक भी आप शेयर करिए, ताकि उनका भी भला हो जाएगा और आपका भी भला हो जाएगा, तो सबका भला हो जाएगा। ओके, और चलो हम देखते हैं आगे का जो बीट है हमारा, सोडियम क्लोराइड एंड सिल्वर नाइट्रेट की रिएक्शन किस तरह से होती है और किस तरह से की जाती है। ये देखो, यहां आपके लिए एक वेइंग मशीन दी गई है। वजन करने के लिए एक मशीन का इस्तेमाल किया जाता है। किस तरह से इस्तेमाल किया जाता है, ये मशीन आपको यहां दी गई है। एक वे है, उसके बाद ये टेस्ट ट्यूब है, एक कोनिकल फ्लास्क होता है, और उसके बाद शुरू में इस तरह से मिक्स किया जाता है, और मिक्स करने के बाद में और उसी मटेरियल का जो फाइनल रिएक्शन होने के बाद उसका और एक बार वेइंग कर दिया जाता है। ओके, तो आगे का बीट क्या है देखो। देन ओके, तो आगे का बीट क्या है देखो। देन द एक्टिविटी ट्राई दिस, तो क्या है देखो। देन आगे का बीट एपैरेटस टेस्ट ट्यूब दी गई है। आपको क्या क्या चीजें हैं देखो, यहां कौन से चीजें हैं कि जिनकी मदद से आप ये बीट स्टडी करने वाले हैं। ओके, तो देखो, टेस्ट ट्यूब है, कोनिकल फ्लास्क है, और बैलेंस बोले तो ये देखो इस तरह से कोनिकल फ्लास्क है, इसका भी इस्तेमाल किया जाता है। और साथ में ये वे, यानी कि एक बैलेंस भी दिया जाता है, और इसमें जो अंदर रखी वाली है ना, ये टेस्ट ट्यूब भी अंदर रखी जाती है। तो इस तरह से कुछ चीजें आपको दिए गए रहते हैं। केमिकल्स, आता केमिकल्स कोणते कोणते आहेत, तर केमिकल्स आहेत लक्षात घ्या, सोडियम क्लोराइड अँड सिल्वर नायट्रेट। सोडियम क्लोराइड आणि सिल्वर नायट्रेट हे दोन केमिकल तुम्हाला दिलेले आहेत। ठीक आहे, आणखी पुढे काय आहे पहा। देन नेक्स्ट, टेक द सोडियम, देखो, टेक सोडियम क्लोराइड सोल्यूशन इन अ कोनिकल फ्लास्क एंड सिल्वर नाइट्रेट सोल्यूशन इन अ टेस्ट ट्यूब। दो सोल्यूशन दिए गए हैं। टेक अ सोडियम क्लोराइड सोल्यूशन इन अ कोनिकल फ्लास्क। ये जो कोनिकल फ्लास्क है ना, ये जो कोनिकल फ्लास्क आप देख रहे हैं, कोनिकल फ्लास्क, इस तरह से कोनिकल फ्लास्क होता है। ये कोनिकल फ्लास्क है, उसे ऊपर से रबर कॉर्क वगैरह बाद में सॉल्यूशन अंदर डालने के बाद रबर कॉर्क बिठाया जाता है। सोडियम क्लोराइड, ओके, देन सोडियम क्लोराइड सॉल्यूशन इन अ कोनिकल फ्लास्क एंड सिल्वर नाइट्रेट सॉल्यूशन इन अ टेस्ट ट्यूब। सिल्वर नाइट्रेट सॉल्यूशन इन अ टेस्ट ट्यूब, एक टेस्ट ट्यूब में सिल्वर नाइट्रेट सॉल्यूशन लिया जाता है इस तरह से। इस सिल्वर नाइट्रेट, ये अंदर जो बिठाई वाली है ना, ये है टेस्ट ट्यूब। ओके, और उसके बाद टाई अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब एंड इंसर्ट, क्या कहा है देखो, टाई अ थ्रेड, एक थ्रेड हम उसे बांध रहे हैं, टाई अ थ्रेड, धागा बांधने का उसे, और द टेस्ट ट्यूब टू द टेस्ट ट्यूब एंड इंसर्ट इट केयरफुली इनटू कोनिकल फ्लास्क, और इंसर्ट इनटू कोनिकल फ्लास्क, कोनिकल धागा बांध के इसे क्या करेंगे हम, कोनिकल फ्लास्क में इंसर्ट करना, केयरफुली करना है। मेक द कोनिकल फ्लास्क एयर टाइट बाय फिटिंग द रबर कॉर्क। ऊपर से इस तरह से, ये जो है ना, यहां जो आपको दिया गया है, ये जो ऊपर का है, ये जो पार्ट है, इसमें क्या करना है, एक रबर कॉर्क उसके माउथ को बिठाया जाता है, क्योंकि बाहर का कोई एयर वगैरह अंदर ना जा सके, इसलिए। देन द वे द कोनिकल फ्लास्क विद द हेल्प ऑफ
बैलेंस, और ये पूरा पूरा भर देने के बाद ये बैलेंस के ऊपर इस तरह से इसे रखना है, और बैलेंस के ऊपर रख के इसका पूरा वे करना है, वजन करना है इसका। ओके, और इसके बाद देन द वे द कोनिकल फ्लास्क विद द हेल्प ऑफ बैलेंस, यानी कि बैलेंस के ऊपर रख के इसका वे करना है, वजन करना है। ये देखो अभी आप यहां जो वे देख रहे हैं इसका कितना है वजन, अभी अभी जो वजन आप देख रहे हैं वो वजन है 300.23 ग्राम है। 300.23 ग्राम जो वजन जो अभी अभी आपके लिए जो दिया गया है, ये वजन क्या है 300.23 ग्राम, इतना वजन है इसका, यानी कि कोनिकल फ्लास्क में टेस्ट ट्यूब वगैरह डाल के उसका वजन करने के बाद। ओके, त्यानंतर पुढे काय आहे, देन द 300.23 ग्राम, और हे रिॲक्शन करने के बाद, रिॲक्शन केल्याच्या नंतर परत त्याचं वजन केलं जातं। ओके, परत परत कॉमेंट करू नका, एकदा कॉमेंट झालं प्रेझेंट दिली विषय मिटला, परत परत कॉमेंट करू नका, इतरांना डिस्टर्ब करू नका परत परत। ओके, इतरांना डिस्टर्ब करू नका, काही कॉमेंट करायची नाही, काही फक्त प्रश्नांची उत्तर विचारल्याच्या नंतरच उत्तर द्यायचं, अदर मधून विनाकारण कॉमेंट करत बसायचं नाही। ओके, वे द कोनिकल फ्लास्क विद द हेल्प ऑफ बैलेंस, ये बैलेंस के साथ इसका हम वजन करेंगे। ओके, और देखो नाउ टिल्ट द कोनिकल फ्लास्क एंड मिक्स द सॉल्यूशन प्रेजेंट इन द टेस्ट ट्यूब विद द सॉल्यूशन इन द कोनिकल फ्लास्क। अब हम क्या कर रहे हैं, इसमें जो कुछ भी सॉल्यूशन वगैरह ले रहे हैं हम उसे दोनों का मिक्स कर रहे हैं पूरा। क्या करें हमने शुरू में, सुरुवातीला काय केलं आपण, शुरू में हमने क्या किया था, इसमें एक सोडियम क्लोराइड सॉल्यूशन लिया, बराबर है, सोडियम क्लोराइड सॉल्यूशन लिया, उसके बाद ये सिल्वर नाइट्रेट सॉल्यूशन हमने टेस्ट ट्यूब में लिया। कोनिकल फ्लास्क में सोडियम क्लोराइड सॉल्यूशन लिया और टेस्ट ट्यूब में सिल्वर नाइट्रेट सॉल्यूशन लिया, और इन सबको यानी कि टोटल किसमें डाल दिया हमने, ये टेस्ट ट्यूब हमने कोनिकल फ्लास्क में डाल दिया, और वो पूरा करने के बाद एक बैलेंस के ऊपर हमने उसे रख के उसका वजन किया, तो वजन आया था हमारा 300.23 ग्राम, 300.23 ग्राम, इस तरह से इसका वजन आया था। ओके, और आगे क्या करते हैं, देन उसके बाद टिल्ट बोले तो थोड़ा सा उसका चेंज करना, उल्टा कर रहे हैं हम उसे, और उल्टा करने के बाद जो टेस्ट ट्यूब में जो सॉल्यूशन होता है वो बाहर आएगा और किस में जाएगा, यानी कि सिल्वर नाइट्रेट कम्स आउट थ्रू द टेस्ट ट्यूब एंड मिक्स विद द सोडियम क्लोराइड सॉल्यूशन। सोडियम क्लोराइड सॉल्यूशन के साथ ये क्या होगा, मिक्स होगा, ये एकत्र येईल। ओके, आणि मग पुढे काय आलं बघा, देन वे द कोनिकल फ्लास्क अगेन, आणि पुन्हा नंतर त्याची थोडा वेळ रिॲक्शन होऊ द्या, दोन्ही एकमेकांमध्ये ॲड करा, आणि ॲड केल्याच्या नंतर थोडा वेळ त्याची रिॲक्शन होऊ द्या, आणि थोडा वेळ त्याची रिॲक्शन झाल्यानंतर जे काही आपल्याला बदल वगैरे जे काही पाहायला मिळतील ते बदल कसे असतील त्या संदर्भात सुद्धा इथे सांगा म्हटलं। ओके, तर अशा स्वरूपामध्ये दोन्ही मिक्स करा, आणि मिक्स करून त्यांची जी काय रिॲक्शन होते, रिॲक्शन झाल्याच्या नंतर पुन्हा यांचं काय करा म्हटलं, वजन करायला तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, विच चेंजेस डिड यू फाइंड, तुम्हाला बदल काय आढळून आले, डिड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म, काही इनसोल्युबल सबस्टन्स त्यामध्ये तयार झाला का, वॉज देअर एनी चेंज इन द वेट, त्या वजनामध्ये काही बदल झाला का। तर लक्षात घ्या, विच चेंजेस डिड यू फाइंड, बदल काय तुम्हाला आढळून येतात, डिड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म, त्याच्यामध्ये काही इनसोल्युबल जो काही न विरघळणारा सबस्टन्स तयार झाला का, तर नाही। वॉज देअर एनी चेंज इन द वे, त्याच्या वजनात काही बदल होईल का, तर त्याच प्रश्नांची उत्तरं। अ वर्ड इक्वेशन इज रिटर्न फॉर अबव ॲक्टिव्हिटी ॲज शोन, वर्ड इक्वेशन आपण खालील पद्धतीने इथे लिहूया। काय दिलं, सिल्वर नाइट्रेट आहे है ना, हा सिल्वर नाइट्रेट आहे,
आणि सिल्वर नायट्रेट घेतल्याच्या नंतर सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईड दोन्ही एकमेकांना मिक्स केलात आणि मिक्स केल्याच्या नंतर तयार होणारा सोल्युशन झाला सिल्वर क्लोराईड. हा सिल्वर क्लोराईड तयार झाला आणि जो काही बाहेर पडतो दॅट इज कॉल्ड ॲज सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट हा बाहेर पडत असतो आणि म्हणून काय द अबाव वर्ड इक्वेशन इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग केमिकल इक्वेशन. एका केमिकल इक्वेशनच्या आधारे आपण याला लिहू शकतो. काय आहे पहा तर सिल्वर नायट्रेट हा जो सिल्वर नायट्रेट आहे याचं म्हणजे यालाच आपण लिहितो AgNO3. दिस इज द AgNO3. दिस इज द ॲक्वियस प्लस सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl ऑन अँड देन सिल्वर क्लोराईड म्हणजे AgCl तयार होतो आणि AgCl तयार होतो. हा Ag आणि हा Cl दोन्ही एकत्र येतात आणि सिल्वर क्लोराईड तयार होतो आणि हा NO3 आणि हा Na दोन्ही मिळून NaNO3 तयार होतो. ओके एज लाइक दिस. सिल्वर नाइट्रेट दिस इज द एक्वियस, NaCl एक्वियस, दोनों एक दूसरे में कंबाइन हो जाते हैं और कंबाइन होने के बाद सिल्वर क्लोराइड आणि NaNO3 म्हणजे ॲक्वियस अशा पद्धतीने हे दोन्ही एकत्र येतात आणि एक फायनल कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो. तर अशा पद्धतीने हा कंपाऊंड इथे तयार होतो. सिल्वर देखो सोडियम नायट्रेट आणि सिल्वर क्लोराईड अशा पद्धतीने हा कंपाऊंड इथे तयार झालेला आहे. ओके, कॉमेंट काहीच करायची गरज नाही, माझ्या शिकवण्याकडे लक्ष द्या. हे जे सिल्वर नायट्रेट सोडियम क्लोराईड हे तुमचं लिहिण्यामध्ये लक्ष जातं, तिथे हे लिहिण्यात लक्ष जातं आणि माझ्या शिकवण्याकडे लक्ष राहत नाही तुमचं. आणि जो कोणी असा मधामध्ये अधूनमधून जो कॉमेंट करतो प्रश्न न विचारता, तर ते कॉमेंट करणारे मला मुळीच आवडत नाहीत. तशा पद्धतीचे त्यांच्याविषयी मला आत्मीयता राहत नाही. ओके, आणि मग आता पुढे काय सांगायचे आपल्याला यामध्ये, डिड यू नो म्हटलंय, तुम्हाला माहिती आहे का? तर अशा स्वरूपामध्ये काही रिॲक्शन्स तुम्हाला इथे मी दिलेली आहे. ओके, मग आता डिड यू नो आपणास माहिती आहे का? काय सिल्वर नायट्रेट इज यूज्ड इन वोटर्स इंक. वोटर इंक मतदानाची शाई म्हणून त्याचा वापर केला जातो. वोटर्स इंकमध्ये त्याचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे काय सांगितलं तुम्हाला, देन द नेक्स्ट वन द सिल्वर नायट्रेट इज यूज्ड इन वोटर्स इंक. वोटर इंकमध्ये त्याचा वापर केला जातो. व्हॉट आर अदर यूज ऑफ सिल्वर नायट्रेट इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातो ते आपण इथे पाहत आहेत. ओके, अँड देन पुढचा पॉईंट काय असेल, उंड. पुढे काय याचा वापर आहे पहा, लक्षात घ्या. देन व्हॉट आर द अदर युजेस ऑफ सिल्वर नायट्रेट इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये आणखी त्याचे काय काय युजेस आहेत. तर वुंड मॅनेजमेंट म्हणजे जखम भरून आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सिल्वर नायट्रेट इज यूज्ड फॉर बोन अल्सर ॲज वेल ॲज बर्न्स, जळलेल्या भागावर, अँड अक्यूट वुंड्स, ज्या काही जखमा झालेल्या असतील त्या जखमा भरून येण्यासाठी सिल्वर नायट्रेटचा वापर केला जात असतो. म्हणजे हे मेडिसिनल यूज आहे याचा. त्यानंतर दुसऱ्या लॅबमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. लॅबमध्ये काय त्याचा वापर, तर लॅबमध्ये देखो सिल्वर नायट्रेट दिस इज द AgNO3 आहे बरं का, AgNO3 आहे, AgNO3. एक मिनट, इसको मैं लिख देता हूँ अच्छी तरह से. ओके, इस तरह से इसका इस्तेमाल किया जाता है. वुंड मैनेजमेंट में इसका इस्तेमाल करते हैं. त्यानंतर पुढं AgNO3 इन लॅब इज यूजफुल इन मेनी वेज. AgNO3 सिल्वर नायट्रेट इन लॅबोरेटरी में इज यूजफुल इन मेनी वेज. बऱ्याच कामासाठी याचा वापर केला जातो. वन बीइंग द इम्पॉर्टंट रोल ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ हॅलोजन्स सच ॲज क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन यांच्या वापरामध्ये यांच्यासाठी त्याचा वापर केला जातो. देखो इम्पॉर्टंट रोल ऑफ आयडेंटिफिकेशन त्यांचं ओळखण्यासाठी, त्यांची ओळख पटवण्यासाठी. ओके, आयडेंटिफिकेशन ऑफ हॅलोजन सच ॲज क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन यांची ओळख पटवण्यासाठी किंवा यांची ओळख करण्यासाठी याचा वापर केला
जात असतो. आता पुढे काय सांगितलंय आपण यामध्ये, दुसरा जो तिसरा ॲप्लिकेशन काय आहे, दिस केमिकल कंपाऊंड मॅन्युफॅक्चर्स अ लॉट ऑफ स्टफ. फॉर एक्झाम्पल इट हेल्प्स इन सिल्वर प्लेटिंग. सिल्वर प्लेटिंग माहिती आहे, विलेपन वगैरे देण्यासाठी, एखादा धातू असेल त्या धातूवर विलेपन देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सिल्वर प्लेटिंग. फॉर्मेशन ऑफ मिरर्स म्हणजे काय, मिरर तयार करण्यासाठी यांचा वापर केला जातो. फॉर्मेशन ऑफ मिरर्स बाय द प्रोसेस ऑफ टुलिन्स रिएजंट. टुलिन्स रिएजंट तुम्हाला 12वीला आहे, टुलिन्स रिएजंट रिॲक्शन आहे. द प्रोसेस ऑफ टुलिन्स रिएजंट, हेअर डायमध्ये इंक मार्कस, ओके, अँड फार्मास्युटिकल्स म्हणजे जे फार्मास्युटिकल्स याचा अर्थ असा की फार्मास्युटिकल्समध्ये त्याचा वापर केला जातो. फार्मास्युटिकल्स म्हणजे गोळ्या तयार करायच्या कंपनीमध्ये याचा वापर केला जात असतो. एवढं लक्षात घ्या. गोळ्या तयार करायच्या कंपन्यामध्ये जे मेडिकलच्या गोळ्या असतात ना आपल्या खायच्या वगैरे, औषधाच्या गोळ्या, त्यांची तयारी करण्यासाठी याचा वापर केला जातो. इन बायोलॉजी, सिल्वर नायट्रेट इज यूज्ड ॲज अ स्टेन फॉर प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड अँड यूज्ड ॲज अ स्टेन व्हेन सीइंग फ्रॉम दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप्स. स्टेनिंग करण्यासाठी याचा वापर होत असतो. सिल्वर नायट्रेट इज यूज्ड ॲज अ स्टेन फॉर प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स अँड यूज्ड ॲज अ स्टेन व्हेन सीइंग फ्रॉम दी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर अशा स्वरूपामध्ये यांचा वापर केला जातो. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये हा पॉईंट मी तुम्हाला जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये आणि चांगल्या स्वरूपामध्ये हा पॉइंट मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगर आपको इसमें कुछ डाउट है, कुछ डिफ़िकल्टीज है, तो आप मेरे साथ कमेंट करके, वीडियो के ऊपर कमेंट करके भी आप मुझे बता सकते हैं. अगर चैनल पे नए हैं तो चैनल को जल्दी से सब्सक्राइब करो. बेल आइकॉन नहीं दबाई है तो बेल आइकॉन भी दबाओ, और वीडियो को लाइक नहीं किया तो लाइक करो, शेयर करो. और कई लोग बोलते हैं कि मैं लाइक नहीं करूँगा. लाइक नहीं करेगा. क्यों नहीं करेगा? क्योंकि ऐसी अच्छी चीज़ें देखने के लिए उनका जन्म ही नहीं हुआ होता. कारण का अशा चांगल्या गोष्टी त्यांना चांगल्या वाटतच नाहीत. कारण का जे काही वाईट असतील त्यांना ते वाईट गोष्टी आवडतील. आणि जर चांगली गोष्ट आहे असं जर त्याला वाटलं असतं, ही जर चांगली गोष्ट आहे असं जर वाटलं तर तो निश्चितच लाईक करेल, शेअर पण करेल आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल. आणि हे जर वाईट आहे म्हणत असेल तर निश्चितच त्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टी चांगल्या वाटत असतील तुम्हा विद्यार्थ्यांनाच माहिती असतं. तर असे काही नमुने असतातच, ओके, राहावेच लागतात. कारण का निसर्गाचं बॅलन्स व्हायला पाहिजे. निसर्गाचं बॅलन्स व्हायला पाहिजे ना. निसर्गाचं बॅलन्स कसं जमेल? अहो, सगळे जर डॉक्टर झाले तर पेशंट कोणी व्हायचं? पेशंट पाहिजेत ना. सगळे जर ड्रायव्हर झाले तर पॅसेंजर कुठले आणायचे? तुम्ही सगळे जर इंजिनियर, डॉक्टर वगैरे सर्व जर झालात तर तुमच्या इथं झाडू मारायला जे असतात ना, झाडू मारायला जे येतात ते अशा वृत्तीचे येत असतात. झाडू मारायला, साफसफाई करायला, गॅरेजवर पंक्चर काढायला, हे अशा प्रकारचे पाहिजेच असतात. बरोबर आहे, अशा प्रकारचे पाहिजेच असतात. चला, आता मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा की हा बीट तुम्हाला समजला का? आणि काही अडचण असेल तर लागलीच तुम्ही मला इथे कमेंट करू शकता. टेल मी ओके, टेल मी, सांगा. तुमची काही अडचण असेल तर कमेंट करा. एनी डिफिकल्टी? चलो, ये कुत्ता भी आ गया अभी. चलो, कुत्ता भी आ गया. इथलं या चॅप्टरमधलं विचार, ओके, या चॅप्टरमधला विचार, काय अडचण आहे ते. या चॅप्टरमध्ये काही अडचण असेल तर इथलं विचारा. ओके. न्यूटन्स थर्ड लॉ. सर, न्यूटन्स थर्ड लॉ, त्याच्यावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तू पाहू शकतो. न्यूटनचा थर्ड लॉ, त्याचा व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे मी, ते पाहू शकतो मित्रा. ओके. या चॅप्टर इथलं या व्हिडिओशी संबंधित काय अडचण आहे का? नो एनी डिफिकल्टी. ओके.
समजलं सगळ्यांना? सगळ्यांची कॉमेंट हो, सगळ्यांची कॉमेंट कॉमेंट करायला चान्स देतो तर निवांत बसलेले आहेत. सगळ्यांची कॉमेंट पाहिजे. ओके, सगळ्यांची कॉमेंट. ओके, सगळ्यांची कॉमेंट असावी, सगळ्यांची. ओके, चला. काही जण चांगल्या कॉमेंट करत असतात, काही वाईट कॉमेंट करत असतात. ज्यांच्या घरची संस्कृती आहे, आई वडिलांनी जे शिकवलंय तीच करत असतात. एखाद्याने कुत्र्याची इमोजी टाकली म्हणजे ते पहिल्या जन्मामध्ये कुत्रा असू शकतं. आपण, कारण का आपल्याला माहिती आहे एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. तशाच पद्धतीचे प्राणी मेले नाहीत, काही नाही. फक्त त्या जीवातून या जीवात आले. तर पहिले ते काय असेल, तो आता इथं जो इमोजी टाकतोय कुत्र्याचा, तो पहिल्या जन्माची त्याला आठवण झाली, पहिल्या जन्माची आठवण झाली आणि त्यांनी कुत्र्याचा इमोजी टाकला आणि तो लाकत बसतोय तो. आणि सगळे विद्यार्थी चांगल्या प्रकारचा अभ्यास करतायत चांगले. ओके, ओके. तर या व्हिडिओसाठी मग आपण इथे थांबूया. ओके, दत्ता सर, पहिले व्हिडिओ कसे पाहता येतील? पहिले व्हिडिओ बेटा मला कॉल कर, एक तू कॉल कर. हे बघा, सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी चॅनलवर जॉईन व्हा, मेंबरशिप घ्या आणि मेंबरशिप घेऊन तुम्ही तुमच्या अडचणी वगैरे सोडू शकता. ओके, जो कोण आहे इथे, दत्तात्रेय चौगुले बेटा, मला एक 15 मिनिटांनी एक कॉल कर तू. दत्तात्रेय चौगुले 15 मिनिटांनी कॉल कर. दत्तात्रेय चौगुले चॅनलवर मेंबरशिप जॉईन झालेला आहे, मेंबरशिप घेतलेली आहे त्याने. तर त्याला त्याला पूर्ण प्रायव्हेट गायडन्स करणं माझी जबाबदारी आहे. तर निश्चितच तो कॉल कर. आणि जसं दत्तात्रेय चौगुलेने मेंबरशिप जॉईन केलेली आहे तशा स्वरूपामध्ये तुम्ही 100 वगैरेची मेंबरशिप जॉईन करू शकता. आणि त्यांना पर्सनल गायडन्ससुद्धा मिळेल. पर्सनल फोन करून मी त्यांच्याशी गायडन्स करेन, त्यांच्या चर्चा करेन, त्यांच्या अडीअडचणी सोडवत राहीन, जे कोणी चॅनलवर मेंबरशिप जॉईन करतात त्यांच्यासाठी. ओके, आणि भविष्यकाळामध्ये येणाऱ्या जे नोट्स वगैरे असतील तर हे ते व्हिडिओ तुम्हाला सर्वांना भेटणारच आहेत व्हिडिओज. परंतु जे मेंबर्स जॉईन झालेले आहेत, त्या मेंबर्सला इथून पुढे नोट्ससुद्धा त्याच मेंबर्सला मिळणार आहेत. ओके, इथून पुढं जे चॅनलवर मेंबरशिप जॉईन करतील अशा मेंबरला नोट्स देण्यात येणार आहेत. आणि जे जॉईन नाही आहेत, ज्यांनी की जे अमाऊंट भरून जॉईन झालेले नाही आहेत, त्यांना हा तर आपला व्हिडिओ रेग्युलर मिळणारच आहे. त्यासाठी सर्वांनी जॉईन व्हा. ओके, चला थांबूयात का मग आजच्या व्हिडिओसाठी. टेक केअर, बाय बाय. चलो.